निसार शेख, तेज वार्ता न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आष्टी मतदारसंघामध्ये आपणास चौरंगी लढत पाहावयास मिळत आहे। जशी जशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसं तसं राजकीय वातावरण तापताना आपल्याला दिसत आहे। आज आपण हिवरा या गावामध्ये आलेलो आहोत। या गावामध्ये येऊन येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, ते कोणाला आमदार बनवू इच्छितात, ह्या प्रतिक्रिया आपण येथील नागरिकातून जाणून घेऊया। आष्टी मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत आहे आणि या चौरंगी लढतीमध्ये रनिंग आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार सुरेशराव धस, भीमरावजी धोंडे आणि शरद पवार गटाचे महबूब शेख अशी चौरंगी लढत होत आहे। यापैकी आपण कोणास मतदान करणार आहात? आम्ही सुरेश अण्णाला मतदान करणार आहेत। सुरेश अण्णा हे कामाचा माणूस आहे, आम्ही सुरेश अण्णालाच मदत करणार आहेत। नेमकं तुम्ही सुरेश अण्णाला मतदान करणार आहात, नेमकं त्यांचं कार्य काय आहे? त्यांचं कार्य आमचे इथं रस्त्याचे कामं केलेत, आमच्या इथं नदीला पूल केला आहे, पुन्हा आम्हाला ग्रामपंचायतचं काम दिलं आहे, शाळेला बांधकाम दिलं आहे। अण्णा हे कामाचे माणसं आहेत। नेहमी अर्ध्या रातचा जरी फोन केला तरी कधीही फोन उचलते, दुखण्या बाण्याचं कोणाची काही अडचण असो, त्याच्यामुळं आम्ही अण्णालाच मतदान करणार आहेत। रनिंग आमदार बाळासाहेब आजबे पण आहेत आणि धोंडेसाहेबसुद्धा 4 टर्म आमदार राहिलेले आहेत। त्यांनी काय असं गावासाठी काय दिलेलं नाही आहे का? बाळू काका आमदार झाले तरी आम्हाला भेटायला नाही आले। त्यांचं कुठलं म्हणजे विकास काम नाही आमच्या गावात, त्याच्यामुळं आम्ही बाळू काकाला मतदान करणार नाहीत। बरं, आपल्यासोबत आणखीन ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी बोलू। काय म्हणतात निवडणुकीविषयी? आम्ही 1999 पासून माननीय आमदार सुरेशराव अण्णासंघ आहोत आणि यावेळेस पण 1999ची पुनरावृत्ती करायची असं आमच्या गावाने आणि आष्टी तालुका, पाटोदा तालुका, शिरूर तालुक्याने ठरवलेलं आहे। जातीय समीकरण जर बघितलं, लोकसभेची जी निवडणूक झाली, काय वाटतं तुम्हाला? नाही, आम्ही जातीपातीला न मानणारे माणसं इथं, आम्ही अण्णा पार्टी, अण्णाच आमची जात असं मानणारे माणसं आहेत आम्ही। आपल्यासोबत येथील आजी पण आहेत। आजी, कोणाला मतदान करणार आहात? सुरेश अण्णा। ठीक आहे। यासोबत आपल्यासोबत कडा मार्केट कमिटीचे संचालक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय म्हणतात निवडणुकीविषयी? हे पहा, एक विकास भिमुख नेतृत्व सुरेश अण्णा धस आहेत आणि 99ची पुनरावृत्ती ह्या निवडणुकीमध्ये लोक निश्चित करतील असं आम्हाला वाटतं। आणि आमच्या जवळपास सर्व गावांनी असं ठरवलं आहे की ह्यावेळेस 10 वर्षे अण्णा सत्तेत नसतानासुद्धा लोकांच्या सुखादुःखात सामील राहिले। कोरोना काळात लोकांवर अनेक संकट आले, त्या संकटावर मात करण्यासाठी अण्णांनी अनेक माणसाला सहकार्य केलं। दुष्काळ पडला तर जनावरांची सुद्धा अण्णा दक्षता घेतात, वैयक्तिक कोणाला दवाखान्यात काही अडचण आली तर तिथं धावून जातात। संकटावर मात करणारं नेतृत्व आहे, म्हणून सर्व गावांनी अण्णाला ह्यावेळेस निश्चित मदत करायची ठरवलेली आहे, अशी म्हणजे ह्या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो। दुसरे आमदार असं काही म्हणजे त्यांचं योगदान नाही आहे का गावाविषयी? नाही, दुसरे आमदार फक्त निवडणूक लागल्यावर बाहेर पडतात, निवडणूक नसली की ते कधी कोणाच्या सुखादुःखात येत नाहीत। हा माणूस देवीदास आबा, जयदत्त भैया, सागर धस आणि अण्णा यांचे 4-5 गाड्या कंटिन्यू चालू आहेत। कोणाचं काय असेल तर ते उपस्थित राहतात तिथं, आणि बाकीचे माणसं फक्त निवडणुकीपुरतं वापर करून निवडणुकीच्या काळात खोट्या बोलथापा लोकाला सांगून त्यांच्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न करतात, पण तसे काही लोक बोलथापाला बळी पडणार नाहीत। निश्चित अण्णाच्याच मागे सगळे उभा राहतील असं मला वाटतं।
यानंतर आपल्यासोबत आणखीन काही युवक आहेत, त्यांच्याशी बोलूया. निवडणुकीविषयी काय सांगाल? काय नाही, अण्णाच फिक्स आमदार होणार आहेत. कशामुळं? त्यांचं कामाची पद्धत वेगळी आहे जरा बाकीच्या आमदारापेक्षा. बरं, गावामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे गावाच्या भरपूर विकासासाठी? गावात भरपूर जवळजवळ 2.5 कोटीचे कामं दिलेत आत्ता. सध्या काही चालू आहे का? सध्या काम चालू आहे ना, वॉल कंपाऊंडचं काम चालू आहे. यानंतर आपण आणखीन भेटूया. काय म्हणतात निवडणुकीविषयी? नाही, लोकनेते सुरेश अण्णा धस हे गोरगरिबांचे नेते आहेत. कोणाची अडीअडचण, रात्रीचा कोणाचा फोन, कोणाचं काय, म्हणजे सर्व कामे म्हणजे लोक त्यांनाच सांगतात आणि तेच करतात. म्हणजे आमच्या गावातून म्हणजे 80% मतदान सुरेश अण्णालाच आम्ही देणार आहेत. आणि ते लोकांच्या रात्री कधी बी अपरात्री कधी फोन उचलतात, कधी बी सहकार्य करतात. जरांगे पाटील जे आहेत, मराठा आरक्षणविषयी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आवाज उठवलेला आहे. त्याचा परिणाम या विधानसभा मतदारसंघावर काही होईल असं वाटतं का? हे बघा, आष्टी तालुका, आष्टीपाड्याचा शिरूरचा विषयच वेगळा आहे. इथं जातीपातीचा विषयच काही येत नाही, आरक्षणाचा असो किंवा आणखी कुठल्याही प्रकारचा असो. इथं ह्या तालुक्यामध्ये फक्त अण्णाच पक्ष आणि अण्णाचे सर्वस्व असं आम्ही तरी मानतो या तालुक्यातले लोक सगळं. त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये 101% माझ्या माहितीनुसार कमळावर बरंच मतदान होऊन अण्णा विजयीच होणार आहेत, हे 100%. कारण का सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाबरोबर राहून ते कामं करतात. हा विषयच नाही किंवा हा ह्या जातीचा तो त्या जातीचा, हा अण्णाकडे कुठल्याच प्रकारचा विषय नाही. जातीपातीचं राजकारण ह्या तालुक्यामध्ये अजिबात होत नाही. मतदान करतील कमीत कमी 85% मतदान होणार हिवऱ्यामध्ये कमळ या चिन्हाला, अण्णा पार्टीला. सुरेश अण्णा धस या लोकनेते सुरेश अण्णा धस असं नेतृत्व आहे जे प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणार आहे. सत्ता असो अहो नसो, दुष्काळ पडला जाणवण्याच्या छावणीचा प्रश्न असू, कोरोना काळात काही अडीअडचणी असू, सुखदुःखात असू, कोणाचे रस्त्याचे प्रश्न असू, नदी पुला असू, त्यांनी भरपूर कामं केलेले आहे. त्यामुळं सुरेश अण्णा लय लोक मानते. त्यामुळं सुरेश अण्णाचं येणार काळ निश्चित आहे आमदार होण्याचा. काय म्हणताल निवडणुकीविषयी? निवडणुकीविषयी असं आहे की आत्तापर्यंत जेवढे आमदार झाले त्यातून वेगळे काम करणारे अण्णा आहेत, वेगळं नेतृत्व आहे. ती सर्वसामान्याचं, गोरगरिबाचं, दलित सगळे जेवढे जाती धर्माचे लोक आहेत हे जातपात काही मानित नाहीत ते. आणि ते प्रत्येक माणसाला मदत करणारे नेते आहेत. आम्ही कुठलाही पक्ष बघत नाहीत, कुठलंही काही बघत नाहीत. आम्ही फक्त सुरेश अण्णाला मानतो. कारण की ह्या गावात लोकाला सर्वसामान्याशी नाळ जोडलेली आहे त्या माणसाची. त्याच्यामुळं मतदान त्यांनाच होईल. मधुकर किसन चव्हाण. हां, तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीविषयी? निवडणुकीविषयी काय नाही, अण्णा 100% निवडून येणार आहेत. आणि अण्णाचं काम खूप चांगलं आहे. रस्त्याच्या कामात जर संदर्भात बोलायचं म्हणलं तर त्यांचे रस्त्याच्या कामावर भरपूर भर आहे आणि रस्त्याचे कामं खूप चांगले करतात, चांगल्या पद्धतीने आणतात वरून शासनाकडून. आणि काल नितीन गडकरी साहेबसुद्धा म्हटलेत फक्त अण्णाला एकदा चान्स द्या आणि जे काय कामं असतील ते माझ्याकडे घेऊन या, मी त्या कामाला पूर्ण काम करून देईन, त्यांचे म्हणजे मंजुरी आणून देऊ शकतो असे नितीन गडकरी साहेब म्हणले. आपल्यासोबत हिवरा गावचे काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. बाबा, काय सांगाल निवडणुकीविषयी? अण्णाला मतदान करायचं. कशामुळं? कामामुळं, चांगली कामं करतात. बरं, काय कोणते कामं केलेत अण्णांनी? सर बांधारे तळे कोणते बी कामं करतात ते. बरं, तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला काही विहीर किंवा बोरवेल किंवा सौर ऊर्जा असं काही दिलेलं आहे? मंजूर येरी झाल्यात तुम्हाला दिलेली? हां. ठीक आहे, त्यामुळं तुम्ही मतदान करणार. आणखीन आपल्यासोबत येथील एक युवक आहे, युवकाशी बोलू. कोणाला मतदान करणार? मतदान अण्णालाच होणार हे 100%. ह्या गावातून अण्णाला मतदान झाल्याशिवाय होणार नाही. 100% मतदान. कशामुळं करणार? अण्णांनी जेवढे माणसं इथून समजा गाय गरीब गेलेत ते माणसं आपल्यासाठी येतात जातात, कुणी बी असून द्या, मौतीसाठी येणार, कुणासाठी येणार. पण असं दुसरा कोणता नेता अजून आला नाही. आत्ता आपण आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा या गावी आलेलो आहोत. सुलेमान देवळा येथे काही तरुण वर्ग आहे,
आपण निवडणुकीविषयी त्यांची कोणाला पसंती आहे हे पाहूया. काय नाव आहे तुमचं? शाबुद्दीन पठाण. शाबुद्दीन पठाण. महबूब शेख. पसंती कोणाला? महबूब शेखला. कशामुळं? निष्ठावंत आहे म्हणून. निष्ठावंत आहे. यानंतर दुसरे आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे का इतक्या दिवसांनी पवारसाहेबांनी अल्पसंख्याकाला उमेदवारी दिली. 40 वर्षानंतर पहिल्यांदाच प्रस्थापित सोडून एका नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली. तर संपूर्ण तालुका आज युवक म्हणून त्याच्या पाठीमागं आहे. त्यांनी MIDC आणि कारखान्यासारख्या प्रश्नांना हात घातला आहे, जो आत्तापर्यंत कोणत्याच प्रस्थापितांनी घातलेला नव्हता. म्हणून आज पूर्ण तालुक्यातला युवक हा महबूब शेख यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. बरं, यानंतर आपण यांच्याशी जाणून घेऊया. काय नाव आहे तुमचं? उमेश घोडके. उमेश घोडके. हां, तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमची पसंती ओनली वन सुरेश अण्णा धस, कारण की त्यांचं कार्य चांगलं आहे, त्यांना अनुभव आहे. मागं 3 वर्ष तब्बल सगळे मिळून 21 वर्ष त्यांनी आमदारकी भोगलेली आहे आणि अजून पण त्यांच्या प्रयत्नातून भरपूर काही मिळू शकतं आपल्या तालुक्याला. त्यामुळे सुरेश अण्णा धस. या गावामध्ये काम काय काय केलेलं आहे? सुरेश अण्णा धस यांचे या गावात भरपूर रस्ते आहेत, 6 मंडप आहेत मंदिरांना, बंधारे आहेत. माझ्या माहितीस तर एवढेच आहेत. आपण काय सांगाल? आमची पसंती सुरेश धस यांना राहील. 24 तास 365 दिवस गोरगरिबांच्या सतत सेवेत असणारे, कधीही हाकेला धावून येणारे, निमेराची फोन केला तरी बी कधी फोन रिसीव करणारे व लोकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे सुरेश धस एकमेव हे जे आहेत उमेदवार याच्यामध्ये आहेत. आमच्या गावामध्ये सतत संपर्कात आहेत. बाकीचे उमेदवार डायरेक्ट आत्ता प्रचाराला आलेत. एक त्यांचा संपर्क दौरा झाला, त्या दौऱ्यामध्ये आम्ही त्यांना पहिल्या वेळेस पाहिलं आहे. या अगोदर आमच्या गावात कधी आले नाहीत आणि त्यामुळं आमची पसंती ही 100% बिबट्या असू, कोरोना असू, दुखणं असू, कोणाचा ॲक्सिडेंट असू, सर्व अगदी घरच्या एखाद्या कारभाऱ्यासारखं ते त्यांचं मतदारसंघावर आमच्या गावावरती लक्ष आहे. त्याच्यामुळं आम्ही एकमुखी सर्व गाव जवळपास त्यांच्या पाठीमागे राहणार आहोत. यानंतर सामाजिक कार्यकर्ते घोडके येथे आहेत. घोडके साहेब, काय सांगाल? कसं आहे की तुमच्या माध्यमातून मी या मतदारसंघाच्या जनतेला सांगू इच्छितो की हे जे आतापर्यंत जे उमेदवार होते जुने पाणी, यांनी विकासाचा मुद्दा कोणता घेतला नाही, यांच्याकडून विकास कोणता होत नाही. आणि त्याच्यामुळं आता एक नवीन चैतन्याचा जो कोणी उमेदवार असन, 17पैकी जो कोणी असन, त्या उमेदवारी अपेक्षित होती आणि त्यांना विजयी करावा असं आमचं एक मत आहे. आणि आम्ही स्वतः मराठा आंदोलक येतो या मतदारसंघात आम्ही अनेक वेळेस विचारणा केली असता आमचे स्वतःचे असणारे, म्हणजे मी स्वतः सहज सांगायचं झालं तर प्रस्थापित 2 आमदार हे मराठा असतानासुद्धा ज्यावेळेस पाटील म्हणत होते की सोबत या, त्यावेळेस हे सोबत आले नाहीत. त्याचबरोबर ज्यावेळेस पाटीलने SIT यावी त्यावेळेस हे टेबल वाजत होते. म्हणजे मला काय म्हणायची, जर तुम्ही खूप छान आहात, कामाचे माणसं आहात, चांगले आहात, तुम्ही चांगले काम करत आहात, पण जर दुर्योधनाच्या भूमिकेत असतात तर तुमचा कर्ण असून उपयोग नाही. आणि दुर्योधन हा कोण आहे हा अखंड महाराष्ट्राला माहिती आहे. कारण त्याचा सापडा सुप करण्यासाठी आम्ही पाटील म्हणतो तसं करणार येतं. आणि निश्चित यावेळेस या मतदारसंघात शिट्टी वाजन, तुतारी वाजन किंवा अन्य कोणी वाजन, पण हे वाजणार नाही. तर याचं एकमेव कारण असं आहे की बुवा हे उपयोगाचे नाहीत, हे यांच्यासोबत नाहीत. आणि आणखीन एक माध्यमातून मला तुम्हाला सांगायचे की मी एक समाजसेवक आहे ना, त्यांना सांगतो की या मतदारसंघात जे लोक मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुतारी संघ हिंडत होते, नवे उघड तुतारीचा प्रचार करीत होते, ते लोक आज कमळ्या संघ हिंडत आहेत. म्हणजे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जे दैवत आहे अखंड महाराष्ट्राचं, त्या दैवताचा घराणा किंवा त्या दैवताचे वंशज संपवायचेत का राजकारणातून यांना, हाही खूप महत्त्वाचा विषय. त्याच्यामुळे या मतदारसंघात जे OBC मराठा वाद आहे असा काही वाद नाही आहे. OBC मराठा असं काही नाही, ज्यांना शिट्टी वाजायची ते शिट्टी वाजतील, ज्यांना तुतारी वाजायची ते तुतारी वाजतील. पण निश्चित हे प्रस्थापित आमदारांपासून परिवर्तन अपेक्षित आहे. मतदारसंघात परिवर्तन होईल. आणि माझ्या गावात जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं किमान 650 लोकांना कुणबी प्रमाणपत्र भेटतं. त्याचं एक हे म्हणून आणि पाटील म्हणते तसं हा जे निष्ठावंत शब्द आहे मावळा म्हणून, त्यामुळे माझ्या गावात कमीत कमी पाटलांच्या आदेशानुसार 60% मतदान हे पाटील जिकडे झुकतील त्या बाजूने झुकन. आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावर मदतीसाठी उभे येतं आणि काम करणार पाटलाच्या आदेशानुसार. लोकसभाच्या इलेक्शनला जरांगे फॅक्टर संपूर्ण मराठवाड्यात चाललं, त्याचा परिणाम या विधानसभेवर काय होईल का आपल्या मतदारसंघात? जे या मतदारसंघात जे गुत्तेदार येतं, ज्यांचे टँकर येतं, ज्यांचे वाळू तस्करी येतात, ज्यांचे गुत्तेदार येतं, ज्यांना बुळकमध्ये खायचे तर, ज्यांना बांधत खायचे तर, ज्यांचे 2 नंबर धंदे येतं, तेच ह्या प्रस्थापित आमदाराच्या पाठीमागं मराठी खाजीत येतं.
बाकी स्वाभिमानी मराठा भागवाच्या छायेने तुम्हाला सांगतो 80% मराठा पाठव्यांच्या सोबत आहे आणि 100% पाठव्याच्या पाठीमागे राहणार आहे आणि 100% परिवर्तन या मतदारसंघात घडणार आहे. यानंतर आपल्यासोबत काय नाव आहे तुमचं? ज्ञानराज घोडके. घोडके, काय सांगाल तुम्ही? तरुण आहात. आम्ही सुरेश अण्णा धस यांच्या पाठीमागे येतं. 365 दिवस काम करणारा नेते आहेत ते. आणि अडीअडचणीच्या काळात अण्णा असू भैया असू कधी पण फोन लावा निम्या रात्री ते फोन उचलतात. सर्व तरुणांचे असू कुणाचे असू सर्वांचे ते कामे एकदम परफेक्ट करूनच देतात ते. माझं नाव आबासाहेब भादवे. प्रथम तेज वार्ता टीम आमच्या सुलेमान देवळ्यात आली त्याबद्दल आम्ही तुमचे हार्दिक स्वागत करतो. तर येत्या 2024मध्ये जो इलेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये सर्व प्रचार दौऱ्यात सुरेश अण्णा धस यांनी आघाडीवर बाजी मारलेली आहे. आणि सुरेश अण्णा उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी कामाचा भरपूर म्हणजे खेडापाडी शहर कोणतंही गाव असो कोणताही समाज असो कसलाही विचार न करता एकदम कामाचा एकदम जोरदार असं तालुक्याचं म्हणजे सुधारणा केलेल्या आहेत. ग्राम सचिवालय असो, पांदण रस्ते असो, विहिरी असो, घरकुल योजना असो, नंतर छोटे मोठे रस्ते असो, पाझर तलाव असतील, नंतर जे काही फळबागेचे कामं असतील, नंतर वैयक्तिक असं म्हणजे दवाखान्याचे कामं असतील, कोरोना पिरियड असेल, बिबट्या प्रकरण असेल किंवा वैयक्तिक जे हार्ट वगैरे एन्जिओग्राफी वगैरे मोठ्या दवाखान्याचा खर्च असेल त्या सरकारी योजनेतून त्यांनी भरपूर असे लोकांना म्हणजे जिवंत ठेवल्यासारखं केलेलं आहे. मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होईल का दुरंगी लढत होईल? शक्यतो दुरंगी लढतच होईल. कोणामध्ये होईल? ते महबूब शेख आणि सुरेश धस. आत्ता आपण सुलेमान देवळा शिवारात आलेलो आहोत. एका शेतामध्ये काही महिला कांदा खुरपणी करत असताना आपण आता त्यांची प्रतिक्रिया घेऊया. मॅडम काय सांगाल? काय नाव आहे तुमचं? अश्विनी परमेश्वर घोडके. बरं, किती आहे कांदा लावलेला? 6 एकर. 6 एकर. बरं, त्याला म्हणजे बाजारभाव आता सध्या आहे बाजारभाव, पण नंतर याचं निवडून आल्यानंतर काय सांगता येते? 5 रुपयांनी देतात का काहीच भेटत नाही. आता 2 लाख रुपये तर खर्च आताच झालाय. ते तेवढे निघत नाही शेतीचं. आता केल्याशिवाय इलाज आहे का? मग जेवढं तुम्ही कांद्याला जेवढा खर्च करता तेवढं उत्पन्न निघतं का? उत्पन्न निघतं, पण भाव नसल्यामुळे त्याचं तेवढी इन्कम भेटत नाही ना. पण शेतकऱ्याला करावंच लागतं काही ना काही शेतीसाठी. बरं, आता सध्या 20 तारखेला मतदान आहे. आपल्या आष्टी मतदारसंघामध्ये मेन म्हणजे तसे तर 17 उमेदवार आहेत, परंतु चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता आमची आहे ते तुतारी आपण ओळखतो, पण जरा नवीन कोणी आले जर काय अपेक्षा असतेच ना, नवीन निवडून आल्यानंतर काहीतरी करते. आता हे जुन्या काय यांनी काय केलं तेव्हा अनुभव आहे आपल्याला जुन्यांचा, हे काय करतात म्हणून आता तुतारी आली तर काहीतरी होईल. जरा गरिबातून आलो, गरिबाची जाणीव शेतकऱ्यांची जाणीव राहील त्यांना. तशी यांना कोणाची जाणीव आहे या बाकीच्यांना? हे आजपर्यंत मस्त आमदार झाले खासदार झाले, पण यांनी काय केलं आपल्यासाठी? आता हे बघू एवढ्या वेळेस तुतारीला मतदान करू. म्हणजे आष्टी मतदारसंघात नवीन उमेदवार ला पसंती आहे. बरं, यानंतर आपल्यासोबत भाभी आहेत. भाभी काय नाव आहे तुमचं? तैशुम हुसेन पठाण. बरं, आता आपल्या इकडं चौरंगी लढत होणार आहे, तर याविषयी काय सांगाल तुम्ही? आता मुस्लिम व्यक्तीला शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर महबूब शेख आहेत, त्यांना पहिल्यांदाच उमेदवारी मिळालेली आहे, तर काय त्यांच्याविषयी काय सांगाल? काय ना, आता तुतारीलाच मतदान करणार ना आम्ही, थोडी दुसऱ्याला करणार होय. हा आमचे जातवाले तर थोडी जात सोडून दुसऱ्याला करणार आहेत का? सध्या विधानसभेची निवडणूक चालू आहे, तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं? अण्णाला मत द्यायचं. सुरेश अण्णाला? कशामुळं? बाकीचे नाही आहेत का? ते आमच्या गावाचे चांगले संरक्षण करतात. असं आहे ना? अरुणा सखाराम लगड. लगड. बरं, काय करताय सध्या शेतामध्ये?
कांदे काढतो. निवडणूक जवळ आलेली 20 तारखेला निवडणूक मतदान करणार आहोत आपण. तर त्या तुम्ही म्हणजे कोणाला हे करणार आहात? ह्याला सुरेश अण्णाला. कशामुळं? आमच्या गावात त्यांनी किती काय सुविधा केल्यात. आम्हाला नळ योजना दिली, आमच्या रोडागिरीला आम्हाला सडक दिली, पुन्हा आमच्या शेताकडे संघापर्यंत आम्हाला सडक दिलेली आहे. त्यांनी हाडवळ्यात सडक केली, आमचे लय कामं केले त्यांनी. आणि ते आमच्या सुखादुखातच सामील होते गावात येऊन. बरं, दुसरे आमदार पण आहेत ना? जरी असले तरी पण ते आमच्या गावाला ही करतात ना. यानंतर आपण आजी, काय नाव आहे तुमचं? माझं नाव सिंधुबाई मारुती लगड. बरं बरं. सध्या कांद्याचं पीक काढायचं काम चालू आहे. हा, खुरपितोत काढितोत. बरं बरं. असं काँग्रेस काढितोत. बरं, तुम्हाला जे शासनाने लाडकी बहीण योजना नाही आम्हाला. राबवलेली आहे, आम्हाला कुठं येते म्हाताऱ्या माणसांना? नाहीये. तुम्हाला डोल ते आहे हा, का? डोल आहे. श्रावण बाळ संजय डोल गांधी. आहे, हा. बरं. तुम्ही स्वतः ते काम केलं का गावातील कुणी नेत्याने किंवा नेत्यांनीच आमदारांनी? केलं. बरं बरं. काय आता इलेक्शन आलेलं आहे 20 तारखेला, काय सांगाल त्याविषयी? काय सांगाय द्यायचं अण्णाला. बासाचे अण्णा माझा. असं आहे का? नातेवाईक असल्यामुळे? हा, जामगावची आहे मी. बरं बरं बरं. जामगावचे हा, असल्यामुळे मारुती नवले, वसन नवले, माझे भाव आहेत ते तिरमक नवले. बरं बरं. चालतं. आपण आता दुसऱ्या एक महिला आहेत त्यांच्याशी बोलूया. मावशी, काय नाव आहे तुमचं? गयाबाई अशोक लगड. बरं बरं. सध्या कांदा पीक काढायचं काम चालू आहे. आम्ही शेतीच करतो. बरं. शेती तुम्हाला करतो. काही पगार काही चालू आहे का शासनाचा? आम्हाला पगार चालू नाही, लाडक्या बहिणीचा पगार चालू झालाय म्हणायचं. आमच्या बरं. लाडक्या भावाने केल्यामुळे आम्ही लाडक्या भावाचा विजय करणार आहे असं. प्रचंड बहुमताने. बरं बरं. कारण अण्णाने आम्हाला जसे एक वर्षी पडले, एक 5 वर्षाला, पण जसे येतात ते असू नसू आमच्या सुखादुखात सामील होतात. आमच्या गावाला नळ योजना दिली, तो रोडागिरीकडे रस्ता नेला, मधून नदीचा पूल बनविले, पांधन रस्ते केले, कोणाच्या दाव्याला मौतीला हजर राहते ते. दुसरे आमदार कुणी येत नाही का? ते आलेच नाहीत. चालू वर्ष आमदार येतं पण आमच्या गावाला कधी भेट नाही दिली येऊन. आणि कधी म्हाताऱ्या माणसाला भेट नाही, कोणाला दुःख नाही आलं त्याच्यात नाही, कोणाच्या मौतीला नाही, कशालाच नाही. अजून आम्ही तर बघितलंच नाही. बरं. त्यामुळं मग तुम्ही अण्णाला बहुमत देणार. बरं. आणखीन अण्णावर आमचा प्रेम आहे, आम्ही अण्णावरच प्रेम करणार. आमचा जीव आहे तोवर अण्णा संगच राहणार. आज आपण पिंपरखेड येथे आलेलो आहोत आणि येथं काही ग्रामस्थ आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? बोराटे सर. बरं सर, हे जे विधानसभेची जी निवडणूक आहे, आष्टी मतदारसंघात कशी राहील? दुरंगी लढत राहील. कोणामध्ये? म्हणजे माननीय आमदार भीमरावजी धोंडे साहेब आणि सुरेश अण्णा धस यांच्यामध्ये दुरंगी लढत राहील असं मला वाटतं. बरं, दुरंगी लढत होईल, परंतु पसंती तुमची कोणाला राहील? भीमराव धोंडे साहेब आणि त्यांचे चिन्ह आहे शिट्टी, तर शिट्टीला आपली पसंती आणि त्यांनाच आपला कल आहे सगळा. शिट्टीला नेमकं का पसंती? कारण त्यांनी शैक्षणिक कार्य मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, त्याचबरोबर रस्ते वगैरे आणि विकासाचे कामं किंवा मुंबईपर्यंत पायी मोर्चे, दिल्लीपर्यंत पायी मोर्चे लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, त्याच्यामुळं धोंडे साहेबांना पसंती देतो. आपल्यासोबत आणखीन काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलू. बाबा, काय नाव आहे तुमचं? माझं नाव शंकरराम भाऊ चांगण. बरं, तुमची पसंती कोणाला राहील? पसंती आपली धोंडे साहेबालाच राहील. बरं, आणखीन आहे? बाबासाहेब काशीनाथ चव्हाण. बरं, वातावरण काय राहील नेमकं? आपल्याला नाही मिळायला लागत यातला, आपण याच्यात म्हणजे हीच नाही, काही बोलता बी येणार नाही. ठीक आहे. आपल्यासोबत एक तरुण पण आहेत. नेमकं तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? मला असं सांगावंसं वाटतं, धोंडे साहेब हे शेतकऱ्यांना जाणत आहेत व माझी पसंती धोंडे साहेबांना आहे. ठीक आहे. एक वृद्ध कार्यकर्ते आपल्यासोबत आहे. बाबा, नाव सांगा तुमचं? मुरलीधर. बरं, तुमची पसंती कोणाला राहील?
धोंडे साहेबाला. बर, धोंड्या साहेबालाच का? शांत सभाचा माणूस. बर बर, आणखीन त्यांनी काही विकास कामे काही केलेली आहेत काय का? एकच कामं केले हं, आणि माणूस शांत सभाचा माणूस आहे, हं, हं. त्याला आपली पसंती राहील. बर, या गावासाठी धोंडे साहेबांनी काय काय केलेलं आहे योजना? रस्ते केले, काही काम हे केले, तलाव केले, पाझर तलाव. आपल्यासोबत आणखीन आहे. बाबा, तुमचं नाव सांगा. मी सुनील रामचंद्र तरटे गोंधळी. बर, आपल्या मतदारसंघात लढत कशी होईल? दुरंगी, तिरंगी, चौरंगी? आता कसं आहे, लोकांच्या मनातलं काही नाही, पण जर आम्हाला तर वाटतं धोंडे साहेब माणूस हा चांगला आहे, पण तसं आता सगळ्याच उद्या उद्या चाललेलं आहे. आता आज घडीत जरांगे पाटलाचं काय होतं हेच काही सांगू शकत नाही, पण धोंडे साहेब माणूस चांगला आहे. आता तसं म्हणजे धोंडे साहेब बरे वाटते, तर सुशिक्षित आहेत, चांगले आहेत. असं आता नवीन तऱ्हेचं काय सांगू शकत नाहीत, पण आता जमाना बदललेला आहे. बरोबर. आता बाकीच्या नेत्याचे बी बाकीचे लोक नाव घेतात, कोणी कोणाचं कोणी, पण चांगले सुशिक्षित माणूस मानल्यावर चांगला आहे गोरगरिबासाठी. आत्ता आपण आष्टी तालुक्यातील हिवरा ग्रामपंचायत अंतर्गत भोजेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत. येथे आपल्यासोबत बरेचसे मतदार आहेत. आपण त्यांच्याशी मतदानाविषयी त्यांच्याशी संवाद साधूया. आपल्यासोबत तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते पालवे आहेत, त्यांच्याशी बोलू. पालवे साहेब, नेमकं आता इलेक्शन लागलेलं आहे, 20 तारखेला मतदान आहे, याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? या भोजेवाडीमध्ये आदरणीय सुरेश अण्णा धस यांचं चांगलं काम आहे आणि त्याच्यामुळं गावातला प्रतिसाद अण्णांना येत्या 20 तारखेला निकालात आपल्याला कळणार आहे. बरं, आता आपल्या मतदारसंघामध्ये लढत कशी होईल? चौरंगी होईल, तिरंगी होईल का दुरंगी होईल? तुम्हाला काय वाटतं? आता लढत तर चौरंगी आहेच ना, लढत चौरंगीच आहे. बरं, विजय कोण होईल? विजय अण्णाचं 100%च होणार आहे. जनसामान्यांचा कल अण्णासोबत आहे. बरं, सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे काम करणारे नेतृत्व सुरेश अण्णाचं आहे. आपल्यासोबत आणखीन काही मतदार आहेत. बाबा, काय नाव आहे तुमचं? परसराम गुपणे. बरं, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं अण्णाचे निवडून यायला पाहिजे. त्याला काय कारण? माझ्या अण्णांनी कामं केलीत ना आमच्या गावातली. बरं, हां, ठीक आहे. यानंतर तुमचं काय नाव आहे? अमोल लकडे, अमोल लिनकर लकडे. बरं, तुम्हाला काय वाटतं ह्या 20 तारखेला जे मतदान आहे, लढत कशी होईल व कोणात होईल? नाही, आम्हाला तर वाटतंय 100% अण्णात येतील म्हणून. कशामुळं? काय त्यांचं काय कारण अण्णांनी आहे? भरपूर कामं केलेत भोजेवाडीमध्ये, रस्ते बिस्ते सर्व कामं केलेत. तुम्ही अण्णाचं नाव घेतात. आत्ता सध्या रनिंग आमदार बाळासाहेब आजबे आहेत, माजी आमदार धोंडे साहेब आहेत, नवीन उमेदवार महबूब शेख आहेत. मग यांचं इकडं दुर्लक्ष झालंय का, असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, तसं नाही म्हणायचं, पण ज्यांनी काम केलेत ना यांच्या मागं आपण आहेत, त्याच्यामुळं दुसरं काय मी बोलू शकत नाही जास्त. आपल्यासोबत भोजेवाडीचे सरपंच पती गोपने साहेब आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. गोपने साहेब, काय म्हणाल? का ना, अण्णाचं कार्य चांगलं असल्यामुळं अण्णाकडे जनताचा कल आहे. अण्णा ते रात्रंदिवस माणसाला झटणारे, कोणावर टाईम आला, टेबल आला तरी ते स्वतः तिथं पोहोचत. बरं, आता आजी माजी आमदार आपल्या तालुक्यात 3-4 आहेत आणि यामध्ये तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भोजेवाडी गावाला सगळ्यात जास्त शासकीय योजना कोणी दिल्या? सुरेश अण्णांनी दिल्या आम्हाला. बरं, आपल्या गावात जो विकास केलेला आहे तो कशा पद्धतीने केलेला, काय काय दिलेलं आहे, कोणत्या योजनेमधून? आम्हाला त्यांनी रोड बी दिलेत बरं का, अजून हे शाळाचे वॉल कंपाऊंड दिलेत, अजून काय पूल दिलेत, अजून परत तुम्हाला सांगतो याचे ब्लॉकचे कामं दिले, सिमेंट रस्ते दिलेत, आमच्या हिवऱ्यात बी बरेच कामं दिलेली, तर काही पुलाचे बी कामं टाकलेली, तर म्हणजे त्यांची शाळाच्या खोल्या टाकल्यात. म्हणजे आम्हाला जेवढं लागतंय आम्ही मागितलं एवढं आम्हाला मिळतंय. घरकोलं बरेच वाटलेले, तर
बरं, निवडून जो बी उमेदवार येईल त्याच्याकडून काय अपेक्षा आहे तुमच्या गावाची? आमच्या गावाची फक्त काय अपेक्षा आहे, त्याला हेच कामच फक्त विकास व्हावा, बाकी आमचं काय अपेक्षा आहे? विकास व्हावा ना आम्हाला काय, फक्त तालुक्याला गोरगरिबाला झटणारा माणूस असावा याच्याकरता आमची अपेक्षा नाही. हे माणूस झटणार आहे, हे रात्रंदिवस पडणारा का. 2 दिवस झाले आमचं एक पेशंट नगरला सोडलं, त्याचं 50,000 रुपये अण्णांनी नुसतं फोनवर बिल कमी केलं, आणि अति गरिबाचं पेशंट होतं. यानंतर आपण दुसरे पण मतदार आहेत त्यांच्याशी बोलूया. तुम्हाला काय वाटतं गावाविषयी, कोण निवडून येईल? अण्णाच यायला पाहिजे निवडून. काय काय कारण? कारण अण्णाचं कार्य चांगलं आहे. ते सध्या स्वतःचा म्हणजे गरीब गुरुबाग लोक भक्ती ध्यान देतात, कोणाच्या आवडते कामाला येतात, फोनवर कामं करतात काही. बरं, तुम्हाला असं म्हणायचं का हे बाकीचे जे माजी आमदार आहेत किंवा आजी आहेत त्यांचं गावाकडे दुर्लक्ष आहे असं काही? तसं काय नाही, पण सध्या अण्णांनी पहिले बी कामं केले तर आता पण ते कामं करतात सध्या. ते हिशोबाने अण्णा चांगले म्हणजे आमदार इथं. आपल्यासोबत काही शेतकरी बांधव पण आहेत. बाबा काय नाव आहे तुमचं? मला नाही बोलता येत त्याच्यात. बाबा काय नाव आहे तुमचं? मला नाही येत. गंगाधर लकडे. बरं, शेती ते आहे का? आहे ना, शेती आहे. बरं, पाणी? पाणी आहे. बरं, तुम्हाला काही असं घरकुल किंवा विहीर असं काही शासनाचं काही मिळालं आहे का? शासनाचं काहीच नाही भेटलं आपल्याला. काहीच नाही. हां. मग आता तुम्ही तुमचा कौल कुणाकडे राहील? आमचा कौल धोंडे साहेबकडं. धोंडे साहेबांकडे. हा. बरं बरं. धोंडे साहेबांनी काही अशी योजना काही दिलेली आहे? दिलेले आहेत त्यांनी, रोड बीड सगळे त्यांनीच केलेले ते. धोंडे साहेब. रस्ता नव्हता, इकडून रस्ता होता, सुलमान देवळा धोंडे साहेबचा आणला. लाईट धोंडे साहेबने आणलेली. बरं, मग आता आणखीन काही समजा धोंडे साहेब निवडून आले तर तुम्हाला नेमकं त्यांच्याकडून कोणते काम करून घ्यायचे गावासाठी? करू गावासाठी काहीतरी विकास करतेच ना, जुने येतं ते. हो. बरं, आपल्यासोबत तरुण तडफदार तरुण आहेत. काय नाव आहे तुमचं? अंकुश लकडे. हां, लकडे साहेब तुम्ही काय सांगाल, कशी होईल निवडणूक? चौरंगी होईल, दुरंगी होईल, तिरंगी होईल? लढत तर माहीत नाही, पण आमच्या गावात 1999 पासून, त्याच्याही अगोदर नाही सांगता येत, पण 1999 पासून BJPला मतदान करणारे लोक भरपूर येतं. आणि त्यात अण्णा एक त्यातून गावची एक पसंत बनलेली आहे. जिथं पाहिजे, ज्यावेळेस पाहिजे, 24/7 कधीही फोन करा, अण्णा फोन उचलणारच. आणि जी समस्या आहे आपली, काही बाहेरगावी काही घटना घडते, दुर्घटना असते, त्यावेळेस पण अण्णा आवर्जून मदत करतात. बरं, आता देशात तर असं वातावरण आहे का BJPच्या काळामध्ये महागाई वाढली, GSTचा प्रश्न आहे आणि असे शेतकरी बरेचसे नाराज आहेत. बरं, महागाई वाढली, शेतकऱ्यांना समजा प्रधानमंत्री सन्मान निधी मिळतो, बरोबर आहे. आता परत मुख्यमंत्र्यांनी पण 2,000 वेगळे टाकले त्यांच्या, म्हणजे वर्षाला 6,000 रुपये. परत आत्ता हे अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीला पैसे टाकलेत. सोयाबीन पीक विमा वगैरे आलेला आहे पाठीमागं. लाडकी बहीण योजना आहे, परत वयोश्री आहे, कुणाला गिरण भेटते अनुदानात, कुणाला सिलाई मशीन भेटते, कुणाला मिरची कांडं भेटते. ह्या BJP गव्हर्नमेंटच्या योजना सगळ्यात चांगल्या आहेत पूर्णपणे, म्हणजे A to Z योजना ह्या गोरगरिबांसाठीच आहेत. कमीत कमी 40-42चा एक म्हणजे आमचा एक अंदाज आहे, त्या 42,000चं लीड असेल, बरोबर आहे नाही. तसं आमच्या जवळचा वाढ आहे, त्यामुळे आम्हाला काही दुसऱ्याची गरज नाही. मग तुम्हाला लढत कोणात होईल असं? सगळे विरुद्ध अण्णा. बाबासाहेब गोविंद खटके, बांधकाम व्यावसायिक आहे. आणि अण्णाचा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा सर्वसाधारण मतदार. कशी निवडणूक होईल काय सांगाल याविषयी मतदारसंघामध्ये? निवडणुकीचा मुद्दा काढला तर आमच्यासमोर फक्त अण्णाच, बाकीचं काही विषय नाही. कशामुळं? त्यांचं काय कार्य आहे असं? त्यांचे कार्य आमच्यासाठी भरपूर आहेत. बारीक जर विचार केला, पाठीमागं पुण्यामध्ये एक दुर्घटना झाली होती आमच्या भुजवडीमधली, आणि आष्टी तालुक्यात, आष्टी, पाटोदा आणि शिरूर याच्यामध्ये सगळ्यात लहान वाडी आहे आमची भुजवडी म्हणून. मग हा माणूस आमच्या एका फोनवर पुण्यापर्यंत फिल्डिंग लावून ज्यावेळेस ती घटना झाली पुण्यामध्ये, त्यावेळेस अण्णांनी खूप काही सहकार्य केलं त्यावेळेस. त्याच्यानंतर आणखी काही घटना आहेत. त्याच्यानंतर दुसरी घटना झाली ती आमची इथं आत्ताची ताजी, एक 15 दिवसापूर्वी विलास काळे म्हणून फॉरेस्टमध्ये बकऱ्या चारायला गेले.
आणि 25 ते 30 फुटाचं झाड होतं. त्या झाडावरून पडले. तिथं त्यांना सोडायच्या वेळेस अण्णांनी एका फोनवर 50-60 हजार रुपये बिल कमी केलं, फक्त फोनवर. म्हणजे सर्वांच्या सुखदुःखात असतात ते, म्हणून अण्णा चांगले आहेत. भागोजी पालवे जे 85 वर्षाचे वृद्ध आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बाबा, आष्टी मतदारसंघामध्ये आत्ता निवडणूक लागलेली आहे, 20 तारखेला मतदान आहे. तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून येईल? आम्हाला वाटतं हो, आम्हाला वाटतं सुरेश दस पाहिजे. ती झालं म्हातारं. म्हाताऱ्याने काय होत असतं, नुसती तोंडाने बोलतो म्हातारा, सुरेश हाताने काम करीन. आता या निवडणुकीमध्ये सुरेश धस आहेत, भीमराव धोंडे आहेत, बाळासाहेब आजबे आहेत आणि महबूब शेख आहेत. यापैकी कोणाचं काम चांगलं आहे? सुरेश दस. बरं, त्यांनी काय काय काम केले तिथं? त्यांनी का, ही रोड त्यांनी केला सुरेश देशनी. दादीगाव ते सिलेमन देवळा, बरं, ही सुरेश देशचं काम. बरं का. पगार आहे का तुम्हाला? पगार आहे का? पगार हा, श्रावण नाही नाही, पगार घ्यायचा. बरं, पगार नाही, काय नाही.